खालापुरात आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला। शिंदे शिवसेना प्लस महायुतीच्या उमेदवारांना जनतेतून मिळतोय वाढता पाठिंबा। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे। प्रचार व प्रसार शिगेला पोहोचलाय। अशातच खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट, शिवसेना शिंदे गट, आतकरगाव गटातून रेश्मा पाटील आणि पंचायत समिती गण खानावमधून भाई शिंदे हे शिवसेना शिंदे गट, भाजपा RPI महायुती उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। या उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत रानसई येथील ग्रामदैवत दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी महायुतीचे उमेदवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। दिवाण बाळासाहेब ठाकरे यांचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण। आईला सांगा धनुष्यबाण, बाबाला सांगा धनुष्यबाण, काकाला सांगा धनुष्यबाण, काकीला सांगा धनुष्यबाण, मामाला सांगा धनुष्यबाण, मामीला सांगा धनुष्यबाण। लक्षात ठेवा धनुष्यबाण, निवडून येणार धनुष्यबाण, अंकितला सांगा धनुष्यबाण, भूषणला सांगा धनुष्यबाण। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती गण सासगाव आणि आतकरगाव, खानाव आणि आतकरगाव या दोन्ही गणातील माझे जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ रेश्मा राजेश पाटील आणि खानाव गणातील पंचायत समिती गणातील उमेदवार भाई रघुनाथ शिंदे आणि पलीकडे येरंबुवांच्या सुनबाई रोहिणी गणेश पाटील येरम असे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जात आहेत। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी गौडाई आणि जोलाई माता आणि वरदाई माता यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खालापूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या वेळेस शिवसेना निवडणुकीला सामोरं जात असते त्या वेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं, देवीचा आशीर्वाद घेतला, त्या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीने तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2 वेळा निवडून दिलं। आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या मंदिरामध्ये या ठिकाणी होत असताना या मातेच्या चरणी आम्ही सारेजण नतमस्तक होऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आजच या ठिकाणी सांगतो की 5 तारखेला जे मतदान या जिल्हा परिषद आतकरगाव गणातून होणार आहे, 7 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये रेश्मा राजेश पाटील आणि दोन्ही गणातील भाई शिंदे आणि रोहिणी येरम हे तिन्ही उमेदवार आपले भरघोस मतांनी निवडून येतील। यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये। भाऊंनी मगाशी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जे उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत सौ रेश्मा राजेश पाटील यांचे नरेश पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत आणि सासरे सुनबाई आहेत
आणि त्यांचं नरेश पाटलांचं योगदान जर आपण साऱ्यांनी पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तळागाळातील असणारा हे कार्यकर्ते आहेत आणि तळागाळातील लोकांपर्यंत नाल जोडलेलं नेतृत्व नरेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी या खालापूर तालुक्याला लाभलेलं आहे आणि त्यांचे पुतणे या ठिकाणी सुनबाई या निवडणुकीला सामोरं जात असताना नरेश पाटलांचं फार मोठं योगदान या अतकरगाव जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आहे आणि हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येत आहे आणि आज आमचं खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं सगळ्यांचं भाग्य आहे की नरेश पाटलांच्या सुनबाई या धनुष्यबाण निशाणीवर या ठिकाणी लढत आहेत आणि मोठ्या फरकाने त्या ठिकाणी त्या निवडून येतील. बाई शिंदेचं राजकीय वारसा आपल्याला माहिती आहे. कडवट शिवसैनिक म्हणून बाईंकडे आम्ही पाहतो, एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पासून सरपंच पासून सगळ्याच जणांनी पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून भूषवलेली आहेत. परंतु शिवसेना ज्या वेळेस रिंगणात उतरते त्या वेळेस शिवसेनेला गरज असेल त्या वेळेस असं नेतृत्व पुढे येत असतं आणि ते भाईंच्या रूपाने पुढे आलं आणि या पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा भाईंच्या रूपाने या निवडणुकीला सामोरं जात आहेत. यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं योगदान खालापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभणार आहे. यरंबुवांचा राजकीय अतिशय चांगल्या पद्धतीचे दांडगा अनुभव या ठिकाणी आपल्याला कामी येणार आहे आणि म्हणून या अतकरगाव जिल्हा परिषद गणातून पंचायत समिती दोन्ही गणातून हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा या अतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डचा एक चांगल्या पद्धतीचा विकास खालापूर तालुक्याचा या ठिकाणी करायचा आहे. अतकरगाव जिल्हा परिषद असेल, सावरोली जिल्हा परिषद असेल, या दोन्ही गणातून शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीला सामोरं जात आहेत. शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टी RPI महायुती एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आम्ही उभा केलेला आहे, या विकासाच्या बळावर या मतदारसंघाची खालापूर तालुक्यातील सुज्ञ जनता हे या महायुतीलाच या ठिकाणी मतदान करतील आणि 7 तारखेला माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला पर्सनली आता मंदिरात या ठिकाणी सांगितलं की अतकरगाव जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ 2500च्या फरकाने नरेश पाटलांच्या सुनबाई निवडून येतील असा आत्मविश्वास मंदिरामध्ये त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. एवढा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्याच उमेदवारांना या ठिकाणी आहे. मी आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण अतकरगाव जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये सुरू झालेलं आहे, अतिशय कूटनीतीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. चुकीच्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. परंतु या ठिकाणचा असणारा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये 7 एप्रिलला जे मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही उमेदवार अतकरगाव जिल्हा परिषदचे आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी या माध्यमातून अतकरगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी जोरात आजपासून कामाला लागायचं. आपण चांगला प्रचार या माध्यमातून सुरू ठेवायचा आहे. हा टेम्पो आपण कमी पडून देऊ नका. सातत्याने संपर्क ठेवा, सातत्याने बैठकांचं सत्र सुरू करा. कारण आपल्या या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदवर रेश्मा राजेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाठवायचे. भाई शिंदे पंचायत समितीला आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि यांना सगळ्यांना मदत करण्यासाठी यरंबुवांची सुनबाई असेल यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणीसमोर बटन दाबून त्यांना मदत करावी असं जाहीर आव्हान सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी अतकरगाव जिल्हा परिषद 18 आणि खानव 35 आणि अतकरगाव पंचायत समिती 36 या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायिनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज रानसर या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे. 8-10 दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय. गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय. या मतदारसंघामध्ये खानव गणामध्ये किंवा अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन
का रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतः या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले। अनेक वाड्या, अनेक आदिवासी पाडे, अनेक दलित वस्ती, त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच, पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो। बाळासाहेबांचं जे वाक्य होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केले। 110 करोड रुपयाची कामं या कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली। आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे, प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत। अरे बाबा, तू त्यावेळेला जी वॉटर स्कीम दिली त्या वॉटर स्कीमचं आम्ही आज या ठिकाणी पाणी पितोय। अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी खात्रीने सांगेन का मला 5 वर्षाचा जर कालावधी मिळाला, मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या पंचायत समितीमध्ये गेलो, प्रशासन कसं चालवायचं, प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे। प्रशासनाला मी सुतासारखं सरळ करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी 100% करून पुढच्या 5 वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाच प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय केलं। मी ज्या वेळेला निवडून आलो, माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघमारे त्याला उभा राहिला। त्यावेळेला राम वाघमारेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला, केवळ आम्ही केलेली विकास कामं। असे अनेक गावं, अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेले आहे। त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सपोर्ट आम्हाला आहे। त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या 5 वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही, हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो।